मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवारी यंदा 11 डिसेंबर 2025ला आहे. बोलता बोलता मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार सुद्धा येणार आहे. आता या तिसऱ्या गुरुवारी अगदी ज्यांना शक्य असेल तर त्यांनी तिसऱ्या गुरुवारी, नाही तर मग चौथ्या गुरुवारी पण तुम्ही करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, या गुरुवारच्या निमित्ताने आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. तर दर गुरुवारी मार्गशीर्ष असो किंवा कुठला पण गुरुवार असो, भगवान विष्णूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आता तुम्हाला काय करायचं आहे, मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय असा महिना आहे. म्हणून तर या महिन्यात आपण भरपूर भगवान विष्णूंची सेवा करत असतो. त्याच्याबरोबर लक्ष्मीचं व्रत आपलं चालू आहे. लक्ष्मीची पूजा आपण दर गुरुवारी करत असतो. घरात रोज सेवा चालू आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची अगदी तुम्हाला रोज करणं नाही शक्य झालं तर ज्या दिवशी तिसरा गुरुवार आहे तर त्याच दिवशी तुम्हाला जिथे माता लक्ष्मीची मांडणी करणार आहात ना, तर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. आता ह्या तुळशीची पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते. अर्थात आपल्याकडे तुळशी वृंदावन असेल तर एक कुंडीमध्ये आपण तुळशीची स्थापना केलेली असते. तर जिथे मांडणी आपण करतो ना, तर त्याच्या शेजारी तुम्हाला तुळस ठेवायची आहे आणि तिची सुद्धा पूजा करायची आहे. गुरुवार असल्यामुळे आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करत असतो. तुळशी मातेची पूजा करत असतो. भगवान विष्णूंना तुळस खूप जास्त प्रिय आहे आणि तुळशीला विष्णुप्रिया म्हणून ओळखले जाते. मग आता माता लक्ष्मीसोबत तुळशी वृंदावन आपण आता खूप जण असेल आणि जर ते आपण इथे आणू नसेल शकत तर मग तिथेच तुम्ही पूजा करू शकता. आणि जिथे तुम्ही माता लक्ष्मीची म्हणजेच काही ठिकाणी तुळशी वृंदावन किंवा तुळस कट्टा खूप मोठा असतो, तर मग तुम्ही आपण घरापर्यंत आत नेऊ शकत नाही. मग अशा वेळेस जिथे तुळस असेल तिथे तुम्ही पूजा करू शकता. नाही तर मग उचलून आणून ठेवणं शक्य असेल तर तसंही तुम्ही करू शकता. काय करायचं आहे, तुळशीला आपण दूध वगैरे अर्पण करत असतो. पाणी वगैरे सगळं अर्पण करून झाल्यावर आता काही ठिकाणी असं आहे की मार्गशीर्ष गुरुवारची मांडणी काही ठिकाणी सकाळी केली जाते, कोणी दुपारी करतं तर कोणी संध्याकाळी करतं. एवढंच आहे की ती पूजा देवीची कहाणी वाचण्याच्या आधी तुळशीची पूजा करावी. तर हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी, साखरेचा नैवेद्य अर्पण करावा, त्याच्याबरोबर धूप दीप ओवाळायचे आहे. ज्या पद्धतीने माता लक्ष्मीसमोर आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असतो तर त्याच पद्धतीने तिकडे सुद्धा म्हणजेच तुळशीसमोर सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. कधी जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल तेव्हा म्हणजेच अर्थात जेव्हा दिवा लावण्याची वेळ होते तर तेव्हा आपण तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा असतो. पण काही ठिकाणी जर सकाळी मांडणी करण्याची पद्धत आहे तर मग बायका सकाळीच मांडणी करून ठेवतात. मग अशा वेळेस तुम्ही सकाळी तिकडे दिवा लावायचा आहे. आणि जर तुम्ही संध्याकाळी मांडणी करणार असाल तर मग तुम्ही संध्याकाळी देवीजवळ दिवा लावायचा आणि तुळशीसोबत समोर सुद्धा दिवा लावायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि नंतर देवीची कहाणी वाचायची आहे. हे करून झाल्यावर मार्गशीर्ष महिन्यात आता काय झालं, दत्त जयंती होती, बऱ्याच काही अडचणी होत्या, तर आपण सत्यनारायण नाही करू शकलो. तर या दिवशी आवर्जून सत्यनारायण करावं. ज्यांची इच्छा आहे ना तर त्यांनी आवर्जून करावं. ज्यांनी पौर्णिमेला केला असेल तरीसुद्धा त्यांनी या गुरुवारी तिसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी दोन्ही गुरुवारी तुम्ही सत्यनारायण करावं. भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तुमच्या घरात एकत्रित सेवा घडेल. पण ज्या पद्धतीने पौर्णिमेचं सत्यनारायण करत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला सत्यनारायण असंच तुम्हाला मांडणी करायची. माता लक्ष्मीची मांडणी शेजारीच भगवान विष्णूंची मांडणी करायची का, आता लक्ष्मीच्या शेजारीच करायची का, तर जागा असेल तर करावी. बऱ्याच ठिकाणी घर छोटं असतं, मग त्याच्यामुळे तुम्ही दुसरीकडे पण करू शकता. पण शेजारी जरी मांडणी करायला जागा असेल तर तुम्ही करू शकता आणि सत्यनारायण करू शकता. आता पौर्णिमेचं सत्यनारायण आपण प्रदोषकाळी करत असतो. इथे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण करा. आणि ज्यांची इच्छा आहे की अगदी 1 करा, 3 करा, 5 करा, पण हे सत्यनारायण करा. या मार्गशीर्ष महिन्यातील सत्यनारायण खूप सुंदर आणि खूप छान सेवा घडते. आता भगवान विष्णू जगाचं आपलं पालन करत असतात, म्हणजेच तुमचं माझं का नाही करणार, आपलं रक्षण का नाही करणार, आपलं संरक्षण का नाही करणार. आणि अर्थात माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा जास्त प्रिय आहे. म्हणून या कालावधीमध्ये माता लक्ष्मीसोबत तुळशीची तर पूजा करायची आहे, पण सत्यनारायण करायचं आहे. तर या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्रम तुळशीची पूजा करून झाल्यावर अगदी सत्यनारायण केलं किंवा आधी जरी करून झाला आहे तरीसुद्धा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम आणि विष्णू सहस्त्रनाम इतकं दिव्य अनुभव देणारं हे स्तोत्रम आहे. आणि विष्णू सहस्त्रनाम खूप प्रभावी आहे. तुम्ही अगदी वाचायला जरी अवघड असेल तरीही तुम्ही घरात जरी रोज लावून दिलं तरी त्याची चाल, त्याचे जे काही उच्चार आहेत ना, सुरुवातीला वाचायला अडचण होते, समजू शकते, पण खूप सुंदर आहे. आणि आपल्या आयुष्यात सुद्धा ते मंत्र स्तोत्र ऐकल्याने एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. आपला सुद्धा होरा खूप जास्त प्रमाणात क्लिअर होतो. म्हणून विष्णू सहस्त्रनाम फक्त
मार्गशीर्ष महिना आहे म्हणून नाही, दररोज तुमच्या घरात विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण झालंच पाहिजे. तुम्ही लगातार जर 3 महिने विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं ना, श्रवण नाही, श्रवण म्हणजे फक्त आपण ऐकतो, पठण म्हणजे परमेश्वरासमोर बसून, देवासमोर बसून 3 महिने जर तुम्ही ही सेवा केली तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. बऱ्याच घरात विष्णू सहस्त्रनाम रोज ऐकलं जातं आणि त्याच्यामुळे बायकांना अनुभवसुद्धा आलेला आहेत. अर्थात विष्णू सहस्त्रनाम मोठा आहे म्हणून आपण काय करतो, ऐकतो. त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तोत्रम दररोज 3 वेळा तुम्ही पठण करावं. स्वतःचं घर, बऱ्याच काही कमेंट येतात की ताई आमचं घर होण्यासाठी काही सेवा सांगा. पण जर तुम्ही दररोज व्यंकटेश स्तोत्रमचं पठण केलं ना, तर याचेसुद्धा तुमची अडलेली अडचणी, तुमचे जे काही कष्ट आहेत, जे काही काम आहेत, जे मार्गी लागत नाही आहे, तर ते सुद्धा मार्गी लागण्यास मदत होईल. तर एवढं प्रभावी हे विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र याचं तुम्ही पठण करू शकता. तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या गुरुवारी काही सेवा करायला जमली नाही, तर ज्यांना लवंगाचं अर्चन करणं जमलं नाही किंवा काही कारणांनी पहिल्या आणि दुसऱ्या गुरुवारी सेवा करायला जमली नाही, तर त्यांनी या दोन्ही गुरुवारी सुद्धा सेवा करू शकता. मनात भाव आहे, श्रद्धा आहे. परमेश्वर फक्त भक्तीचा भुकेला असतो. मला माहिती आहे बऱ्याच महिला पहिला गुरुवार गेला, दुसरा गुरुवार गेला, तुम्ही तिसऱ्या गुरुवारी पूजा करू शकता. तिसराही गुरुवार गेला तरीही तुम्ही शेवटचा गुरुवार तरी पूजा करू शकता. काहीच न करण्यापेक्षा काही केलेलं नेहमी चांगलं असतं. म्हणून काही अडचणीमुळे जर तुम्ही ते करणं नाही शक्य झालं, तर तुम्ही या गुरुवारी, दोन्ही गुरुवारी तुम्ही पूजा करू शकता. आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की 2 गुरुवार गेले, मग ते आपण पौष महिन्याचे 2 गुरुवार धरतो आणि नंतर उद्यापन करतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते पण करू शकता. शेवटी श्रद्धा, विश्वास महत्त्वाचा आहे. सेवा किती आपण तळमळीने करतो ना, हे खूप महत्त्वाचं आहे. बाकी सगळं काय करता करविता महाराज आहेतच. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.